आक्रोशित कराच्या सत्रातून मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून आक्रोशित कर पूर्णतः माफ करण्यात आला आहे। त्यामुळे आक्रोशित कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या सत्रातून मुक्तता झाली आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला। हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनचे संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि डॉक्टर अल्केश कदम यांसह इतर रहिवासी उपस्थित होते। महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत, त्यात ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायटी आहेत। आक्रोशित कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते। हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्याचबरोबर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये 2018 ते 2023 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता। एक घर आणि 2 कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रोशित कर रद्द करण्यासाठी समिती नेमून एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती। तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं आक्रोशित कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतलाय। अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे। या निमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आमदार केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहीर सत्कार केला। महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हा सत्कार माझा करण्यात आला। हा अकृषक कर जो आहे तो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेच्या आधीच्या हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आणि फार मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यामधल्या जनतेला, विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या आणि इतर आस्थापना ज्यांच्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांना फार मोठा हा दिलासा मिळाला। हा अत्यंत जाचक कर होता, याला जिझिया कर म्हणून सुद्धा म्हटलं जायचं, कारण की शहरी भागामध्ये राहणारे लोक जे आहेत ते 1 घर आणि 2 कर अशा प्रकारचा त्यांना तो भरायला लागत होता। तो अन्यायकारक होता। प्रॉपर्टी टॅक्सही भरायचा आणि महसूलचा कृषक करही भरायचा। तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो। 3 मंत्री झाले महसूल मंत्री, अगदी चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री होते त्यावेळेलाही आम्ही स्थगिती घेतली। बाळासाहेब थोरात मंत्री महसूल मंत्री होते त्याही वेळेला स्थगिती घेतली, कारण नोटीस आहे यात येत राहायच्या मार्चच्या आधी। उत्पन्नाचा एक मोठा स्रोत होता आणि लोक प्रचंड हैराण होऊन जायचे। पण अंतिमतः विखे पाटील साहेब ज्या वेळेला महसूल मंत्री झाले त्यावेळेला स्थगित तर कायम होती। त्याच्या अनुषंगाने हाऊसिंग फेडरेशनही कोर्टात मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती। त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती निभावली होती। मंडळात तर मी वेळोवेळी मांडत होतो, पण सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील साहेबांनी बैठक बोलवली, सूचना घेतल्या की हा कायमचा कसा रद्द होईल याच्या संबंधी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की या आमच्या मागणीला यश मिळालं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महायुतीचं सरकार यांचं मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन या करोडो लोकांच्या माध्यमातून, की त्यांनी हे गाऱ्हाणं आमचा पाठपुरावा हा ऐकला, मानला आणि जनतेच्या हिताकरता हा अकृषक कर जो आहे तो कायमचा रद्द केला। महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या एनए टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते, त्याला यश मिळालं। केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला। सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने ती मान्य केली। त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे। आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे, तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे। पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन।